धन्य ते आई बाबा ज्यांनी ह्या अशा मुलाला जन्म दिला. हो, मी तर त्याच्या आई बाबांचे पाय धुवून पाणी प्यायला तयार आहे. मग तुला 8 पाय धुवायला लागतील. एक सेकंड. म्हणजे तुला असं सांगायचं का की त्याच्या आई बाबांना 4 हातपाय आहेत? तो असा जंगलामध्ये सापडला होता मोगली सारखा आणि तिथे राहणाऱ्या हत्ती, घोडे, सिंह, वाघ या लोकांनी त्याला लहानाचं मोठं केलंय, असं काही आहे का? बाई कॅल्क्युलेशन मिस्टेक. तुझं मॅथमॅटिक्स खराब आहे. अरे ह्याचं पप्या प्लीज एक्सप्लेन. हा 4 मिनिटं आले माझे बाबा. कैसा वीडियो मस्त. बढ़िया. तुम्ही काय म्हणायचे? बहुत अच्छे. ये तुम्हाचे ना. अरे थैंक यू. ही साहिलची आई आहे. ब्रो सासूने लई कॉम्प्लेक्स दिला रे. हाँ ब्रो. तर फ्रेंड्स, हे माझे बाबा. हाय गाइस. आणि ही माझी माँ. हाय. अच्छा এই পড়ি যে তোমার বউ হবে, মানে আমার বউ হবে? না না, এ তোমার বউ নয়. नाही काय यही परी. अरे जा ना बाई, जा तिकडे जा ना. अरे तिकडे फॅमिली तिकडे उभी आहे ना. बाई जा ना, त्यांच्या पाया पड. बाई पाया पडा नाही तर भपाव येईल. काय असू दे. अरे भपाव काय आहे? हा म्हणजे अंकल ते आमचा कोडवर्ड आहे. कोणालाही पाया पडायचं असलं ना की आम्ही त्याला म्हणतो पाव. पाव येईल. पाव आके भपाव येईल. ইউ আর সো লাকি যে আমার ছেলে সাহিল তোমাকে বিয়ে করার জন্য রেডি হয়ে গেছে। আই এম শিওর যে তুমি কোনো না কোনো ম্যাজিক তো নিশ্চয়ই জানো। मॅजिक. माँ बांगला जाने ना, हिंदीत কথা बोलो. नाही एक मिनिट आता ती काहीतरी वेगळंच ट्रान्सलेट करून सांगेल. मी सांगतो समजून. तिचं म्हणणं असं आहे की आमचं साहिल आयुष्यात कधीही लग्न करेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. आता तो जर लग्न करतोय तर याचा अर्थ नक्कीच काहीतरी मॅजिक असणार. राईट. थँक्स. हा आमची परी एकदम मॅजिक आहे. एकदम मॅजिक. आणि आमच्या हॉटेलचं बांधकाम पण तिनेच केलंय. काय हा बांधकाम नाही इंटिरियर तिने केलं. इंटिरियर असं म्हणतात त्याला. वाव व्हेरी नाईस. খুব ভালো। আচ্ছা শোনো না, আমি না আমার পোনার হোটেলে এই ডিজাইনটাই করব। সেম এই ডিজাইন। सॉरी काय म्हणाले या? ती परीला कॉम्प्लिमेंट देतेय. तिचं म्हणणं असं आहे की ह्याच सगळ्या आयडिया चोरून आमचं पुण्यातलं हॉटेल डिझाईन करणार आहेत. चोरून? माँ तुम्ही चोरी करे करबे बोलछे? नाही चोरी नाही, बस इन्स्पिरेशन बोलछे. इन्स्पिरेशन. सॉरी हॉटेल? अरे हो, मी हॉटेल बिझनेस मध्ये आहे ना. चला आज जाऊया. चला मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. चला. अरे चला तुम्ही पण चला. बोला तुम्ही. चल छान आहे. या. हो आलो. वो मी वेगळेच इमॅजिन केले होते यार. साहिलचे आई वडील वेगळेच निघाले ना. वेगळेच निघाले का वेगळेच आहेत? म्हणजे नमस्कार. खयाली पुलाव हॉटेल हेच आहे ना? हो 4.5 સ્ટાર રેટિંગ છે. અરે બાર કોઈની ગાડી ઊભી છે. અમારે પાર્કિંગ માટે જગ્યા જોઈએ છે. ગુજરાતીમાં શું વાત કરે છે? मराठीमध्ये बोला भाई. आज काय दिवस काय आहे भाई? आज इतक्या भाषा आपटतात ना कानावर वेगवेगळे. अहो ह्यांना म्हणायचंय की आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी बाहेर जागा हवी आहे. सॉरी मॅडम, आज हॉटेल बंद आहे. आज आमचे स्पेशल गेस्ट आलेत ना. हा आम्ही गेस्टच आहोत. अहो आम्ही साहिलचे आई बाबा आहोत. साहिलनेच बोलवलंय आम्हाला.
अरे काय लावलं, किती पैसे दिले तुम्हाला साहिलने? अरे पण હું સાહિલનો ડેડી છું બકા. अरे डॅडी काय, साहिलचं डॅडी म्हणजे डॅडी आम्हाला काही कळत नाही. डॅडी म्हणजे तुला काय अरुण गवळी समजतो का आम्ही? कळतंय आम्हाला डॅडी म्हणजे साहिलचे डॅडी, ते कळतंय आम्हाला. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही खोटे आहोत? अरे नाही नाही आई, तुम्ही डॅडी? समजता काय स्वतःला? अरे बाई, कधी आलात? डॅडी कसे मारो दिकर. आई कशी आहेस? काय रे, काय झालं? अरे साहिल, मी यांना सांगते की आम्हाला साहिलनेच बोलवलंय. आम्ही त्याचे आई बाबा आहोत, तर आम्हाला विचारतात की तुम्हाला किती पैसे दिले त्यांनी म्हणून. आई मला माहितीये काय झालंय. हे बा, आतमध्ये बाबा आणि मा पण आलेत आणि आता तुम्ही दोघं आलात म्हणून त्यांचं जरा कन्फ्युजन झालं असणार आहे. केम छो भावेश बाय, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. જય શ્રી કૃષ્ણ શિરીષ ભાઈ, જય શ્રી કૃષ્ણ ભાભી. काय मनीषा, कशी आहेस तू? किती अरे, दिवसांनी मी छान भेटते? एकदम. तू कसा आहेस? अरे मस्त मस्त बाबा फिट ठेवलंय स्वतःला, आहे ना. मेंटेन केलंय स्वतःला तू मस्त. म्हणजे काय, आता हिला मॅच करायचं म्हणजे एवढं मेंटेन ठेवायलाच लागतं. माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत, त्यांना काहीही कळत नाहीये, साहजिक आहे. मी सगळं नीट समजून सांगतो, डोंट वरी. तुम्ही चला आतमध्ये, आपण आतमध्ये बोलू. चली चला चला भावेश भाई, मनीषा, त्या निमित्ताने भेटलोय आपण बऱ्याच. बाई डोक्याचं ना दही झालंय बाप. म्हणजे सॉरी, भाषेसाठी सॉरी, पण भाई हे काहीच कळत नाहीये. कळेल का आम्हाला हे काय आहे? म्हणजे तुमच्यातले खरे कोण आहे, खोटं कोण आहे, काय चाललंय भाई हे? आम्हीच साहिलचे आई वडील आहोत, खरेखुरे आई वडील. मी माझी ओळख करून देतो आधी. मी शिरीष प्रधान, साहिलचा ओरिजिनल बाप आणि मनीषाचा पहिला नवरा. अरे मैं हूँ मैत्री रॉय, साहिल की फ्रेंड भी और माँ भी. फाइनली पिछले साल ही हमने शादी करी ली. तर अशी आहे माझी बाबा, मा, आई, डॅडी यांची लव्ह स्टोरी. पत्त्यांमधले 4 चौघे राजा राणी. एक राजा इस्पिकचा, त्याच्या मनात बदाम, बदामाच्या राणी विना आडे त्याचे काम. एक किलवरची राणी, हसू तिच्या गाली. चौकट मोडून चौकट राजा सवेती निघाली. जोड यांना नाही तरी तोड यांना नाही. विलग जरी हे सलग तरी काडीमोड यांना नाही. यांच्या खेळा वाचून माझी अपुरी कहाणी. पत्त्यांमधले 4 चौघे राजा राणी. म्हणून मी माझं नाव फक्त साहिल एवढंच लावतो. एक तर साहिल किंवा मग साहिल प्रधान ओक रॉय पटेल. बस बस झालं, मी दमलो, मी हसून नाही ऐकू शकत. अरे यार, I know, इस वर्ल्ड में ना 3 टाइप के आदमी होते. एक जो नॉर्मल होते, 2 जो फॉर्मल होते, और 3 जो आदमी नहीं होते, जो सिर्फ साहिल होते. असंच वाटतं मला. मला काहीच खरं नाही वाटत. नो लॉजिक एट ऑल. हे लॉजिक नाहीच आहे, मॅजिक आहे. कुठला राग आहे? हा राग भटियार आहे. राग भटियार. मला एक प्रश्न आहे, सॉरी म्हणजे, पण कोण तयार करतं हे राग? आणि
ते गायल्यावर असं सकाळचं वातावरण कसं तयार होतं? ह्यात लॉजिक नाही आहे, ह्यात मॅजिक आहे. नाही, मतलब फूल फूल मंडरा के आखिर भवरे को अपना गुलाब मिली गया. हाँ? हो, साहिलचं पहिलं प्रेम नेहा. साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं, हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करत जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे. जावंसं वाटत नाहीये पण तुझी निघायची वेळ झाली आहे. मी अजून एक गाणं गाऊ? हो प्लीज. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो. नेहा, इतके दिवस झाले आपण भेटतोय, इतकी छान मैत्री झाली आपल्यात. मला असं वाटतं की आपल्यात जे आहे ते मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे. मला माहिती नाही मी हे तुला कसं सांगू आणि यावर तू काय रिॲक्ट होशील, पण चल चल बाय, मी निघते. नेहा, 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 उद्या भेटशील ना परत? सांग ना, भेटशील ना उद्या परत? त्या दिवशी डोळ्यात पाणी घेऊन नेहा त्या गाडीत बसली ना, ती शेवटचीच. त्यानंतर परत कधीच भेटली नाही ती मला. ना रिहर्सल हॉलमध्ये, ना गाडीत बसताना उतरताना, ना आमच्या नेहमीच्या जागेवर. कुठे म्हणजे कुठेच दिसली नाही. आपल्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही मुलीला असं भेटायचं की परत आपली भेट होणारच नाही. तिच्याशी इतकं बोलायचं की परत काही बोलायचं राहूनच नाही गेलं पाहिजे. तिच्यावर इतकं प्रेम करायचं की हे आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे असं तिला वाटलं पाहिजे. दिसताना दिसेल हे सगळं विचित्र. लोक म्हणतील हा फ्लर्ट आहे, लुच्चा आहे, पण आपलं जे ठरलंय तेच आपण करायचं. तुम्ही नेहमी मला म्हणता ना की साहिल, तू आम्हाला तुझ्या आयुष्यातलं सिक्रेट सांगत नाहीस, सगळं लपून ठेवतोस. चल आज तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. मी रोज रात्री झोपताना नेहाचा आवाज ऐकतो. आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो ना आमच्या फेवरेट जागेत, तेव्हा ती जे गायली होती ते मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं. रोज रात्री ऐकतो मी ते. ते ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू, आज आपण सगळे मिळून तिचं गाणं ऐकून मग झोपूया. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश दे अभय, गगन सदन तेजोमय, गगन सदन छायात
काय होतंय दीदी? बाई ही असं का बोलते हे आपण नंतर जाणून घेऊ. हा ती स्टोरी नको आता. हा? माझ्या जन्माचा सोडा, पण खयाली पुलावचा जन्म साहिलमुळे झाला. एवढं तोंडवर करून बोलतेय. स्वतः काय स्वतः उपकाराने दिलेल्या घरातच राहतेय ना. हे राजा असं बोलू नये. मग समजाव ना तिला. तू थांब जरा. काय रे काय माझ्यावर कशाला चिडतो? एवढा राग आला ना, जाऊन बॉसला बोल ना तुझ्या. तुझं बघ ना स्वतःची नोकरी गेली, स्वतःचं घर गेलंय आणि मग इंग्लंडच्या राणीचा. मारायचं का तुला? किलर रॉयल कारभार. गपना बाबा ये चल ग. कुठं या पोरांच्या आम्हाला काय विचार इकडे थांब. आधी माझी नोकरी जाते, मग तिचा टफी पळून जातो, मग मला ही भेटते. त्यानंतर आम्ही टफीला शोधत असताना आम्हाला दोघांनाही गौरव भेटतो. मग हिची नोकरी जाते, हिला आनंदी भेटते आणि मला पप्या भेटतो. मग आपल्या सगळ्यांना लग्नातून पळून आलेली परी भेटते. माझं गट फिलिंग मला असं सांगतंय ना की आत्ता जे घडतंय ना इथे ते सगळं आधीच ठरलं होतं. काय? आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. ते भांडण वगैरे सोडाया. जो चीज हाथ उठाने से टूट जाती वो हाथ बढ़ाने से पक्की हो जाती. शपथ सांगतो, तुझ्या हॉटेलपेक्षा वरचा क्लास हॉटेल नाही बनवलं ना तर नाव नाही सांगणार पप्प्या राणी. तुझ्यासारखे ना 1760 बघितलेत. आमच्यासारखे 1760 बघितलेत ना तुम्ही. आता आम्हाला बघा. एक विचार, ही सगळी माणसं आता इथे नाहीयेत. तुम्ही त्यांना खूप मिस करत असाल ना? मिस म्हणजे फुल मिस बाई. मित्रांना मिस करत असू कदाचित, पण मैत्रीला नाही. कारण आमच्यातली मैत्रीण इथेच आहे, इथेच राहणार आहे. काय इथल्या जागेत आहे, इथल्या वस्तूंमध्ये. आणि हीच मैत्री आपल्यात सुद्धा आहे. या मैत्रीमुळेच खयाली पुलाव उभं आहे. आणि ही मैत्रीच त्याला कायम उभं ठेवेल. पडू देणार नाही, विश्वास आहे माझा.